ए बाया इकी लवकर आय गाला मला की गोड्यावर बसलाय मिनिटाला आईने जो सेकंदाला फोन करतोय आणि तुला उशीर यार चल ना हो की चल लवकर. दोन दिवस पिऊन पडायचं दुसऱ्याच्या कामावर जायचं नाही काय नाही काय पाया पडतेल तुझ्या नका एक वेळ मालक परवडला पण तुझी किरकिर डोक्यात जाती डोकं फिरू नको माझं तर त्यासाठी खरं ऐकायची सवय लागते ना माणसाला. लका आज ठरवलंच होतं त्या मालकाचं कामच पुरं करून यायचं पण तुझी किटकिट इतकी डोक्यात जाते ना आता जाता मला फुगा टाकावं लागेल डोकंच चालणार नाही. तर लय हलक्या काळजाचा जणू माझा गडी लगी बॉकच पडलं बघ तुझ्या काळजाला. नाटक राहून दी सांच्याला न पिता घरला ये डोंगरावर दिवृषी आलाय त्याच्याकडे जाऊ त्यानं आंबा खायला दिला की लगी पोरं होत्यात बघ. ए इथं पोरांचं मध्ये काय काढू नको आणि जरा दम धर होत्यालच की पोर दम हाय अजून माझ्यात. तर लय दमाचा गडी जा काय मग नाही का मला शानपणा शिकव आणि नाग्याला हलक्यात घ्यायचं ना चप्पल पिशवीत ठेवली आई घालतात कुठं बी राहत्यात. कर्म माझं बेन गाय पडलं या पाहिलं कामाचं लयच अवघड गवंड्याने तर वैताग आणला. ए नागबा अरे का माणसाच्या पोटचा घर तू 2 दिवस झालं 5 मिनिटात आलो अरे ही वय तुझी 5 मिनिटं लका तुझी 5 मिनिटं म्हणजे 2 दिवस असतात वय. आम्हाला घरचं काम चालू होतं त्यामुळे जमलंच नाही यायला आज कामच पुरं करतो. काय खोटं बोलते लका खोटं बोलण्याचं तर तो कळसच केलाय. 2 दिवस झालं तुझ्या घरी हेलपट मारतोय तुझी बायको काय म्हणली माहितीये का मूत पिऊन पडला असं गावात. हा तिचं काय ऐकता ती काय शेणा बोकाची होय काम करू का जाऊ मी बायकोचा इशे काढला आपलं टोकर हलतं डोकं फिरतं आपलं. अरे येड्या बोहकाचे काम चालू कर. हाय का आता मी एकट्याने काम कसं चालू करायचं वाजवायचं बी मी आणि नाचायचं बी मी ते बिगाऱ्याला आणावं लागेल. तो ऐकायला बसलाय चौकात तेव्हा म्हणतो रोख हाजरी द्या तेव्हा येतो द्या 1000 रुपये असं जातून त्याला घेऊन आलो. डोके बिक पडला का रे तू बिगरायला तर 500 रुपये रोज असतो आणि तो 1000 कशाला मागतोय. बराबर आहे तुमचं पण एक दिवस आगाव आहे त्याचा आपल्यावर 1000 रुपये संध्याकाळ आपण कामाचा तुकडाच पाडतो. नागबा आपला हिशोब सगळा क्लिअर केला बरं का मी उघड डोक्याला ताण देऊ नको. हे आपला आपण मिठू 10,000 रुपये संध्याकाळ आपण कामाचा तुकडाच पाडतो. हिला कसलं रे तुम्ही कुठनं सुचलं घवंडी कामाच्या अगोदरच आई खाली पैसे घेऊन जातात. पिशवी ठेवतो इधर 1000 रुपये आणि लवकर ये बर का परत वाट बघायला लावू नको. येतो मालक आलोच थांबा. नाग्या ए नाग्या कुठे गेले आपल्या हिथं आहे घालतो सोय गावातली बोल ना बोल पालती घातली तुला शोधायला. अरे मग मी काय करू तू म्हणला 2 मिनिटात येतो ऍडव्हान्स घेऊन. अरे त्या सुन्याला गांडवा उशीर लागला. बर हे जर 200 रुपये आपल्याला फुगा नको क्वार्टर घेऊन ये. तुला काय वाटलं तुझी वाट बघत बसल वय मी. अरे तुझ्या आधीच तुझ्या नावावर 2 क्वार्टर आणल्यात आईला पण तुला मानलं का बरं का नाग्या तुझा लय वाटायला का चिंगी पैसे बरं का तुझं नाव काढलं की लगेच 2 क्वार्टर काढून दिले. हरभऱ्याच्या झाडावर चढव आहे घाल्या वरने पडल्यावर पाय बी मोडल माझा. काढ क्वार्टर एक क्वार्टर मारू आणि त्या सुन्याचं काम करून देऊ. आज जर नाही कामावर गेलो ना आणि जो उडेल आपल्यावर
काय करा चकना चकना दे की अरे संपलाय चकना मग अशीच खाऊन टाकलं. आणि नुसते असे प्यायचे का काय मग आता? नाही काय तो गद्दारायला का चिंगी म्हणली सकाळी उतरा टाकून गेलाय. तू मुतला का आपल्या मैत्रीला का? अरे तुझं बी पैसे देऊन गेलो तू. बरं एवढं क्वार्टर हाणू आणि त्या मालकाचं जाऊन काम करू. आता जर आपण नाही पोचलो लवकर तर सुने आपल्या उडल्या बेगा राहणार नाही. चल. नाही काय तुला माहित आहे का नाही आपण दिलेला शब्द कधी पाडत नाही. आपला शब्द आहे आपलं वचन आहे आणि वचन आहे आपलं शासन आहे बघ. ए ते बाहुबलीला कुणी मारलं बघायला बाहुबली तू बघावं लागला. आताच आपण 2 मिनिटाच्या आत नाही गेलो तर सुने आपल्या बसायच्या जागेवर टू लावल्या बेगा राहणार नाही. मार पटकन. चल गाड्या आपल्या चल नाही काय पण आज काम करायचं म्हणजे करायचं. आज काम होय आज करायचं झालं आपल्या ते सुनले का सोन्याच्या नाही काय जाऊन तुझ्या तिकडे आजचं नियोजन तेवढं काय ओके झालं रे मला आवडलं. अरे बाबा काय करायचं कुणासाठी करायचं घेतलं हे असले झाडावर नका चढू. आपल्या काय झाला सुन्याला चालू देतो लागा तू लवकर येत जा गेला का. नाही काय आज काही बी झालं तरी चालेल बघ पण त्या सुन्याचा आज तुकडा पाडायचा म्हणजे पाडायचा. तुकडा हा अरे ये गाव 2 तुकडं. अरे सोन्याचा खून बिन करताय काय? अरे विषय क्लोज म्हणजे क्लोज. काय बी झालं तरी आज सुन्याचा विषय क्लोज करणार आम्ही. सोन्याला कच्च समजू नका. तो बी काठी घेऊन तुमची वाट बघतोय. ए आबे जा पुढे बघून ए, नाही तर तुझ्याकडे बी बघील मग. ए नाग दर काम करू. हो काय घाल हो मूत पिऊन आल्यात सकाळ सकाळ आणि हे बिगारी घेऊन येतो म्हणला. ही बिगारी आणलाय नासक. हे बघ हो ह्याच्यात राहायच्या नागबा आई घाल्या मूत पिऊन आलाय ना. नाही मारत आवड्या तर गेळ्याच्या आण घेऊन सांगतो अजिबात नाही पिलो. नाही का बरं करा काम. मी बघतो दोघांचं काम करा. तुम्ही जावा राव मालक. तुम्ही समोर असं काम नाही करू वाटत. असं बाईक कोणी नजर ठेवलं आम्ही काम कसं करायचं. हो हो ए आई खाल्या अरे तुला इट तर राहायची कर. शिवी द्यायचं काम नाही हा नीट. चित्रायचं तुम्ही जावा निघा. आई घाल्या निघा निघा तुमचं काम नको जावा. हे असे तुमच्यासारखे माल काय घालतात आणि बदनाम आम्ही होतो. आमचं आम्ही गपगुमान काम करत होतो ना तर म्हणतो वागेरे वागेरे. ए काय बघतो बिना आबरूच्या झालं घरी. अरे याचं काम चल झालं घाल्या चला. दोघं हा हा बागी चप्पल राहीन कुठं. काय इटा फोडून टाकले आई घाल्यांनीच. अरे बघितली असं उद्या कामच करू. आई घाल्या नाग्या
नाही तुला सकाळ उगवायच्या आत रेसचा घोडा लावला ना तर माझं नाव बी सुनबान आहे. आई घाल्यानो मला चुना लावताय वय नासक्यांनो. बया, केडीवाल्याला म्हणलं होतं लवकर या, कशाचं आलं या. वाट बघून बघून डोळे झिजायची वेळ आली. चिमू ये की बा. मला माहिती आहे तुम्हाला चॉकलेट देणार, कारण मुका घेतला की चॉकलेट असते, डोक्यावरून हात फिरवला की 1 रुपया असतो, मिठी मारली की 10 रुपये असतात. तू तुझ्या पोरांना देते का ग पैसे खायला? किती चुरू चुरू बोलशील ग. तू नाही का माझी पोरगी? अगं माझी आई म्हणती तुला पोर नाही ती, तुझी पोर कुठं आहे ती? अजून तुझ्या पोटातच आहे ती वय. पोटात नाही ते, देवाकडे. त्यानं अजून पाठवलीच नाहीत का? त्यानं सांगितलं जवळ तुझी पोरं येत नाहीत ना तर हीच तुझी पोरगी. म्हणजे भांडी कुणी खेळताना राजा येऊस्तवर बाब्या माझा नवरा असतो तसंच ना? होय तसंच. अगं मावशी, मी तुझ्याकडे आले ना, माझ्या आईला हाणती, म्हणती तिच्याकडे जात जाऊ नको, तिची नजर लागल तुला. पण तू तर किती चांगली आहे. बरं जा आता तू, उशीर होईल ना तुला घरी जायला, परत आई शोधत बसेल. होय बया, जाते. थांब, खाऊ खा. अरे अजून किती परीक्षा घेशील? आई बापाच्या घरी तसला 18 दारिद्र्य आणि नशिबी नवरा पेताड भोकाचा. पोटी लेकरू बाळ पण नाही र. का जगू आणि कुणाच्या जीवाव? जाऊन दे, राहते तू ठेवलास. तो अभि केलाच असशील की माझा काहीतरी विचार. हे भैताड बिरी आहे ना अजून. अरे कुत्रीला तुला काय सांगितलेलं, काय सांगितलेलं? दूध पिऊन येऊन नको म्हणलं होतं ना तुला. जरा तरी लजर करू भाड्या. ए आहे गाले, मला सांग, तो सुन्यामी घरी नसताना कसा येत होता? तुझं आणि त्याचं का लपडं चालू आहे गे? आहे घाले. अरे तुला आंडवायचं कसं येतं रे? आंडवायचं कसं येतंय हा? अरे लगीन होऊन 4 वर्ष झाली रे कुत्र्या. पोटी लेकरू बाळ नाही. बायका बड्डेला बोलवत नाहीत, काय काय बायका वट्टी भरण्याला बोलवत नाही त्या. त्याचं कळ नाही तुला आणि आंडवायचंच बरं येतंय रे. ए पोरांचं कुणाला सांगते? एका झटक्यात 2 पोरं करेन. हा? दोष तुझ्यात आहे. माझ्यात तुला म्हणलं होतं ना चल दवाखान्यात बघू दोष कोणाच्यात आहेत, माझ्यात का तुझ्यात? तर ही काम झाल्यावर जाऊ, ती काम झाल्यावर जाऊ. काम तर भाडा पुराच बरोबर करत नाही. मी काम करीन नाही करायचो. तुला काय कमी आहे काय कुत्रे? ठेवतो ना तुला राजाचं राणीगत. तर राजाच्या राणीगत. बाप चांगल्यावानी म्हणत होता ह्या गोंड्या बरं लग्न नको करू, पेताड फोकाचे असतात म्हणून. पण मीच नाही ऐकलं. म्हणलं ह्यो नाही त्यातला. लय गरीबागत वाटलं ना रे बघायला आलता तवा. पण तू तर किरड्या, मी नाही त्यातली कडीला वाचली निघालाच बघ गेलेला कुत्री आहे. हे कुत्रा म्हणायचं काम नाही. माझी आई म्हणत होती केले आगाव बोकाचे. तुला बोटावूनच लगीन झालं तरी मी केलंच ना तुझ्या बरं लगीन. रात्री नाही राग महालात राणी वाणी
तर हे राजमहाल आहे वैर. अरे मला वाटलं गौंडी म्हणल्यावर स्वतःच पक्क घर तरी असेल, पण कशाचं काय. तू तर ही आई बापानं बांधलेल्या दगडधोंडाच्या घरात राहतो या. हा ते म्हणतात ना गौंड्याला घर नसतं, तेच खरंय. भिकार भोकाचा कुठला. ए मी घर कवा बी बांधीन, पण त्या घरकुलासाठी थांबलोय ग. एकदा घरकुल येऊ दे, 2 मजले बंगला बांधतो. खालच्या मजल्यावर तू राहायचं, वरच्या मजल्यावर मी. आणि टेरेसवर मी नाबड्या दारू पिला बसणार. नाद करते काय माझं तू? नाद नाही करायचा. थोड्या तुझ्या बरं ना बोलूनच काही उपयोग नाही. माझं मीच काहीतरी काळ कोस करून घेते. मला माहितीये कुत्र चांगले कुत्र्याला भेटायला. तू ये माघारी. अरे तुझ्या मर मर खेळडीवाल्या. बघ असं कुठं करायचं काम करते तुम्ही? बघतो थांब. कुत्र्या ये बाहेर. ए काय झालं रे बॉम्बला सकाळ सकाळ? आणि तुझं काम कावाच झालंय. अरे आई गाल्या, असं कुठं करायचं काम करते तुम्ही? 2 दिवसात मागची भीत पडली. सांग मोड कोण करायचं, माझ्या आईचा नवरा का तुझ्या? ए शिवाय द्यायचं काम नाही, पदर पैशान दुरुस्त करून देतो. आवाज खाली करायचा, इथं इज्जत आहे आपल्याला. इज्जतीचा आई गाला. अरे पाटलाला काय भिकार भिकार समजतो काय? निरा नदी ते करा नदी रान आपलं 250 एकर. किती? 250 एकर. रानात येडा जरी मारायचं म्हणलं ना तरी एक दिस पुरत नाही. आणि तसला 500 रुपये कोणाला लावतो रे? हो माग आम्ही बी याच गावचे, काय बीडबाशीवर नाही आलो की कुणी बियान माझ्या नावावर हात टाका. हा सांग त्याला, ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबळीत. तुम्ही बसा तिथं गप. पाटील तुम्ही जावा पुढं, मी पाठवते ह्यासनी, करून देताल तुमचं काम दुरुस्त. आता तू म्हणली म्हणून ऐकतो, नाही ताज्याला बिताड्यातच गाडला असता. जावा पाठवते. ये रे तू. लय बघितलं. काय बाया, ह्या बाबाने तर नाही राहायचंच केलं या. आज वाटतं हिरीत उडी मारून जीव द्यावा. कसं खाली तोंड करून बसला या. जरा तरी रच की जीवाला क्रीडीवाल्या. ए आई खाल्या इथं बसलाय वय. काल काय म्हणला, आत्ता येतो आणि मूत पिऊन आला वय रे. ए सोड. एक तर तुझं काम परवडलं नाही, बजेटपेक्षा जास्त करून घेतलं. हिथं करवायच तिथं करवायच, पैसे वाढवून दिलं तर करीन, नाही आता करणार नाही. आता जर तो तिथं आई नाही घातली ना एकट्याने, तर तुला मुंगळ्याच्या झाडाला बांधूनच मारेल. भाऊ भाऊ ऐका, तुम्ही माग सरा. तुम्ही जावा घरला, मी येते त्यांना घेऊन काम. तू बघ नाही तर नवऱ्यासारखीच असशील बंडलबाज. नाही भाऊ, ह्यांच्या येते ह्यांना घेऊन जाव. अरे चिडीवाल्या, उठकी भाड्या, का मला एखाद्या उचलून न्यायला सुटणार आहेस? अरे उठ रे, काय करू दे त्याचं काम. केळीवाल्याचा नाही ते.
लय दमली सोय. मग काय तर. अगं लय जड काम असतं. किती ठरवलं ना नाही प्यायची तर थोडी प्यावीच लागते. आणि मग ओली ओली करत गटात लोळायची वेळ येते. एवढं कळतंय ना, मग तुम्हाला ही कावं कळत नाही की तुमच्यावर माझी बी जबाबदारी आहे. हो, तुम्ही जर नीट वागला ना तर मला काय बी नको, घर नको, गाडी नको, तुम्ही फक्त नीट राहा. होय, आजपासून मी दारू सोडीनच. पण आज संध्याकाळी दिवसाकडे जाऊ आणि उद्या दवाखान्यात. तुम्हाला खरं सांगू, तुम्ही जर असं शहाण्या बाळागत वागला ना तर मला लेकराची बी गरज नाही. तुम्हालाच माझं लेकरं म्हणून तुमच्यावर प्रेम करीन बघा. काय अहो काका, परवा दिवशी आमच्या घराचं प्लास्टर केलंय आणि पैसे घ्यायला आलाच नाही. सुनबाकडे गेलतो. हे घ्या, दे आमच्या मालकीन बाईकडं. प्लास्टर एक नंबर झालंय बरं का. अहो गावातल्या 4-5 लोकांना विचारलं मला कुणी केलंय ते. तुमचा नंबर दिलाय मी त्यांना. बरं चला येऊ का, पोरं क्रिकेट खेळायला गेलेत, वाट बघत असते. चला. हे काय बी नको, फक्त तुम्ही पाहिजे बघा. तुला वचन देतो, आजपासून तुला कोणचं बी कारण सांगणार नाही. ज्या ज्या गोष्टीने तुला त्रास होतो ना ती बी गोष्ट करणार नाही. पहिले तुझ्यासाठी घर बांधणार. सगळे म्हणतात ना गवंड्याला घर नसतं. मग मी बी अभिमानानं सांगेन की माझा नवरा गवंडी आहे, गवंडी.